नमस्कार, कीर्तीज किचनमध्ये पुन्हा एकदा आपले खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण ही चिकन बिर्याणी कुकरमध्ये बनवणार आहोत। यासाठी भात वेगळा शिजवण्याची गरज नाही किंवा चिकन खूप जास्त वेळ मॅरिनेट करण्याची सुद्धा गरज नाही। चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करू। तर ही बिर्याणी बनवण्यासाठी मी अर्धा किलो चिकन घेतला आहे। स्वच्छ धुवून यामध्ये एक मोठा चमचा मीठ, त्यानंतर अर्धा चमचा हळद आणि 4 चमचे आंबट नसलेलं ताजं दही आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट। यामध्ये व्हिडिओ स्किप झाला आहे। 1 मोठा चमचा लाल मिरची पावडर। सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ म्हणजे सगळे चिकनला छान सगळे मसाले लागले जातील। अशा पद्धतीने चिकनला सगळे मसाले व्यवस्थित लागले गेले पाहिजेत। आता बाकी तयारी करतोय तोपर्यंत चिकन झाकून ठेवू। अर्धा किलो चिकनसाठी 600 ग्रॅम तांदूळ घेतले आहेत। तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून पाणी निथळत ठेवायचं। या बिर्याणीसाठी तांदूळ भिजत ठेवण्याची गरज नाही। बिर्याणीसाठी 3 कांदे घेतले आहेत। अशा प्रकारे कांद्याचं मूळ काढून कांदे उभे चिरून घ्यायचे। पातळ चिरून घेते म्हणजे कांदा लवकर तळला जाईल आणि कुरकुरीत सुद्धा होतो। यानंतर कांदा आता मोकळा करून घेते। असा मोकळा झालेला कांदा आपण आता ज्या कुकरमध्ये बिर्याणी बनवणार आहे त्याच कुकरमध्ये तेल घेऊन कांदा तळून घेऊ। थोडंसं मीठ घातलंय म्हणजे कांदा लवकर तळला जाईल। 2 पळ्या मी तेल घेतलं होतं, तर एवढ्याच तेलामध्ये आता आपली बिर्याणी करायची आहे। बिर्याणीसाठी लागणारे काही खडे मसाले घेते। 1 चक्री फूल, लवंग, हिरवी वेलची, मिरे, दालचिनी आणि 1 मसाला वेलदोडा। कांदा तळून घेतला होता त्याच तेलामध्ये 3 तमालपत्र घातलेत आणि घेतलेले खडे मसाले। थोडासा सुगंध येईपर्यंत परतून घेऊ। यानंतर मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन घालूया। 1 मोठा चमचा बिर्याणी मसाला मिक्स करून घेऊ। गॅस मोठा करून 1 मिनिटभर छान परतून घेऊया। चिकनचा थोडासा रंग बदलला की यामध्ये आपण 4 हिरव्या मिरच्या, थोडासा पुदिना आणि कोथिंबीर, यासोबतच तुम्ही तळून घेतलेला कांदा सुद्धा घालू शकता। पुन्हा एकदा गॅस मोठा करून सगळं मिक्स करून चिकन छान असं परतून घ्यायचं। आता इथे तुम्ही पाहू शकता चिकन असं छान परतून झालेलं आहे। आता यामध्ये आपण तांदूळ घालूया। चिकन एकसारखं खाली पसरून घेऊन त्याच्यावरती तांदूळ घालायचे। पुन्हा एकदा तांदूळ एकसारखे करून यावरती तळून घेतलेला कांदा, कोथिंबीर आणि पुदिना घालू। पुन्हा एकदा चवीपुरतं मीठ घालू। त्यासोबतच गरम पाणी घालायचं आहे। तांदूळ बुडतील एवढंच पाणी घालायचं। मध्यम ते कमी आचेवरती 2 शिट्ट्या केल्या की बिर्याणी छान शिजली जाते। कुकर आता पूर्ण गार होईपर्यंत न थांबता कुकरचे झाकण निघाले की पटकन लगेच आपल्याला ही बिर्याणी काढून घ्यायची आहे म्हणजे जास्त वेळ भात शिजणार नाही। वाफ गेली की मी लगेच कुकरचं झाकण काढलं आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता बिर्याणी आता तयार झाली आहे। तांदूळही व्यवस्थित शिजला गेला आहे। तर आता आपण ही बिर्याणी एका मोठ्या भांड्यामध्ये किंवा अशा पसरट ताटामध्ये काढून घ्यायची। अशी बिर्याणी लगेच काढून घेतली म्हणजे जास्त वेळ तांदूळ शिजला जात नाही आणि चिकट बिर्याणी होत नाही। जर कुकरमध्ये अशीच जर झाकून ठेवली तर वाफेमुळे तांदूळ जास्त शिजला जातो आणि बिर्याणी अशी मोकळी होणार नाही। त्यामुळे जेव्हा कुकरचं झाकण निघेल तेव्हा पटकन बिर्याणी अशा मोठ्या भांड्यामध्ये काढून ठेवा। तर मग कशी वाटली ही कुकरमध्ये होणारी झटपट बिर्याणी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीजसाठी कीर्तीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका।